तुमकां सगळ्यांक येवकार. आयज लायव्ह वयपाचे एक मेन मुद्दो म्हटल्यार आयज जे गोंयांत चलता आनी तेचेर बीजेपीचो प्रेसिडेंट दामू नायक जी स्टेटमेंट दिता हे पळोवन खरेंच चिंतून येता की येदे व्हडल्या पॉलिटिकल पार्टीचो एक प्रेसिडेंट इतलो कॅज्युअल स्टेटमेंट कशी दिवपाक शकता काय म्हणून आनी इतलो कॅज्युअल कसो जावपाक शकता काय म्हणून. आता फाटीत एक जो बोवाळ जाल्लो 2-3 दीस पयलीं तुमी सगळे जाणा, जो एक कन्नडिगा संघाचो त्यांचो प्रेसिडेंट अमेती यांनी स्टेटमेंट केले की आमकां घाटी म्हणू नाका, आमी गोंयचेर आमचो मोग आसा आनी गोंयचो सीएम आमी निवडून हाडटा, गोंयचो MLA निवडून आमी हाडटा, पंचायतीन सरपंच आमी निवडून हाडला, ZP आमी हाडला, ह्या फुडें आमकां आमी MLA निवडून हाडटले, ZP निवडून हाडटले आनी त्यांचो फुडें सीएमूय जातलो. आता ही जेन्ना स्टेटमेंट एक मायग्रंट येता गोंयान आनी ही स्टेटमेंट करता आनी आपूण गोंयचो सीएम निवडून हाडटा, आमची कम्युनिटी म्हणजे कन्नडिगा गोंयचो सीएम निवडून हाडटा म्हणून सांगता. आनी हेचो प्रश्न जेन्ना दामू नायकाक विचारलो तेन्ना दामू नायक सांगता की लोक शाणे आसा आणि एक भारत श्रेष्ठ भारत म्हणून आणि सगळे इंडियन म्हणून. ही खरी दामू नायकाक एक व्हडली लॉज, दामू नायकाक आणि या बीजेपीक सगळ्यात व्हडली लॉज. कित्याक लॉज? कित्याक एक कन्नडिगा संघाचो प्रेसिडेंट सांगता की सीएम आमी निवडून हाडटा, MLA निवडून आमी हाडटा, जाल्यार दामू नायक करता कितें? दामू नायक फक्त डिफरंट कलरचे बंड्यो घालता आणि फक्त डिफरंट कार्यक्रमांकूच भोंवता, देवळात करता, इव्हेंटूच करता. दामू नायक करता कितें? जर सीएम एक घाटी निवडून हाडटा जाल्यार दामू नायक कितें करता? दामू नायक कितें करता तर दामू नायक त्यांच्या प्रोग्रामाक वचून डिफरंट तरेचे टोपयो घालता, डिफरंट कलरचे बंड्यो घालता आणि थंय वचून त्यांच्या भाशेन भाशणां दिता. मागीर ते बिहारांचे जावं, कन्नडांचो कल्चरल प्रोग्राम जावं, मागीर तो मारवाड्यांचो जावं, मागीर केरलायटांचो जावं, नाजाल्यार गुजरात्यांचो जावं, प्रत्येक फंक्शनाक वचून दामू नायक तेंची टोपी घालता, त्यांच्या कम्युनिटीक वांगडा करता, दुसऱ्या कलरची आपूण बंडी घालता आणि प्रोग्राम अटेंड करता. आणि हे कोण सांगता? इनडायरेक्टली कन्नड महासंघाचो प्रेसिडेंट सांगता की सीएम आपूण निवडून हाडटा, आमची कम्युनिटी निवडून हाडटा. आणि याचो सरळ अर्थ असा की या बीजेपी पॉलिटिकल पार्टीचो जो प्रेसिडेंट आसा तो कसल्याच कामाचो ना, त्याच्याकडे कांयच जायना आणि तो बेश्टो भोंवता. आणि हो प्रश्न विचारता तेन्ना दामू नायक इंडियनाचे गजाली सांगता, एक भारत श्रेष्ठ भारत सांगता. दामू नायकान कॉन्स्टिट्यूशन भारताचे वाचपाची गरज आसा. आर्टिकल 29 कॉन्स्टिट्यूशनल आमकां रायट दिता आमचे डिस्टिंक्ट आमची लँग्वेज म्हणजे आमची भास जी आसा ती, आमची स्क्रिप्ट आणि आमचो कल्चर, आमची संस्कृताय हे वाचोवपाक लागून. गोंय राज्याक, आमच्या गोंयांक एक इंडिपेंडंट राज्य म्हणून स्टेटहूड मेळ्ळें आमकां. कित्याक मेळ्ळें? कित्याक आमची डिस्टिंक्ट लँग्वेज आसली म्हणून, आमचो डिस्टिंक्ट कल्चर आसा म्हणून. आणि तो प्रिजर्व करपाक प्रत्येक राज्याक आपलो डिस्टिंक्ट कल्चर, लँग्वेज आणि स्क्रिप्ट ही प्रिजर्व करपाक आणि प्रोटेक्ट करपाक संविधानान आमकां रायट दिला, ह्या कॉन्स्टिट्यूशनान आमकां रायट दिला. ह्या बीजेपीक तर कॉन्स्टिट्यूशन लागत ना, ते बदलपाचे आसले. 400 सिटां येयल्ले ते बदलपाचे आसले. संविधान तर तांकां लागत ना म्हणून संविधान त्यांच्या तोंडान ना. संविधानीक गोष्ट म्हणटा ती ते केन्ना करीत ना.
हो दामू नायक सांगता की लोक दाखयतले ह्या फुडें, लोक न्हू गोंयचे लोक, तेतून गोंयकार येना. आता गोंयकार तुमच्या अगेन्स्ट गेल्ले तुमकां खबर आहा. म्हणून तुम्ही ह्या मायग्रंटांक लागीं धरपाक तो जेन्ना एक घाटी आपूण सीएम निवडून हाडटा म्हणटा जाल्यार तुज्या तोंडांतल्यान एक जाप भायर सरना. वयल्यान तूं तांकां डिफेंड करता. ही तुमची लायकी जाल्ली आसा बीजेपीची. तो सरळ तुमच्या मिनिस्टरा कडेन एक सीट मागता एमएलएचे, कुट्टाळे सीट आमकां दिया म्हणून. कित्याक जुवारी नगराचेर 10,000 12,000 वोटिंग आसा कन्नडिगांचे, म्हणून ते सीट मागता. हेचो अर्थ कितें? जे गोंयकार बीजेपी वांगडा गोंयान पट्टे घालून भोंवतात, मतां मागपाक भोंवतात, जय श्रीराम करीत दारांनी भोंवता, आनी कसल्या कारणांक लागून भोंवता, बायलांक आपयतात फुगड्यो घालपाक, आनी कसले मिटिंगेक व्हरपाक, जाल्यार ह्या भुरग्यांनी आनी ह्या कार्यकर्त्यांनी फक्त गळ्यान पट्टेच घालपाचे. टिकेटी कोणाक वयतले? हे कन्नडिगाच्या लिडरांक. आयज तो कन्नडिगा उठला, फाल्यां मारवाडी उठतले, ज्यांच्याकडे ऑलरेडी आमकां सीएम प्रमोद सावंतान सांगलेलें आहा की मारवाड्यांकडे आमी कामाक वचपाचें म्हणून. फाल्यां पयले बिहार दिवसाक पासून नेटान दामू नायक थंयसर उडक्यो मारतालो. फाल्यां बिहारी उठतले आनी म्हणटले आमकां एक सीट दिया. फाल्यां गुजराती उठतले म्हणटले आमकां एक सीट दिया. म्हणजे अशें करून ही एक गोंयची आमची आयडेंटिटी आसा ती एक मिनी इंडिया करून तुमी दवरतले. आता थोड्यांक मिनी इंडिया म्हटल्यार मनोज एंटी नॅशनल म्हणटले, एंटी कॉन्स्टिट्युशनल म्हणटले. बाबा पयलीं लक्षांत दवरा की कॉन्स्टिट्युशनानूच हे राज्य वेगळे म्हणून दिला. भारत देश आख्खो आसलो म्हणून भारत देशान राज्य आसा. ती राज्यांची आयडेंटिटी, तेंची लँग्वेज आनी स्क्रिप्ट कल्चर वाचोवपाक लागून संविधानान रायट दिल्लो आसा. तो डायल्यूट जावपाक जायना. आमचे संविधान म्हणटा की भारत देश असो आसा भितर युनिटी इन डायव्हर्सिटी आसा. म्हणजे त्या डायव्हर्सिटी शब्दाक व्हॅल्यू आसा खूब. इट इज नॉट ओनली युनिटी. एकूच शब्द पळोवं नाका, युनिटी इन डायव्हर्सिटी. म्हणजे जी आमची विविधता आसा, आमची जी प्रत्येक राज्याची एक आयडेंटिटी आसा, ती धरून आमी युनायटेड रावपाक जाय. ती आयडेंटिटी आमी डायल्यूट करपाक जायना. ती आयडेंटिटी कडेन आमी खेळ करपाक जायना. जस्ट बिकॉज ऑफ वोट बँक नाल्यार आनी कसले गजालींक लागून ती उरपाक जाय. आनी ते हे बीजेपीक परवडना. बीजेपीचो एक देश श्रेष्ठ भारत म्हणटा पळय, हितून हांकां फूल इंडियेचो फॅब्रीक आसा पळय तो पाड घालपाक जाय. आनी स्पेशली गोंयचो, बिकॉज स्मॉलर स्टेट ह्या गोंयची हांकां पाड घालपाक जाय. हांकां सगळ्यांक एक करपाक जाय आनी गोंयकारांक गोंयच्यान नश्ट करपाक जाय. त्याच रितीन हेंचे फुडल्या डायरेक्शनान काम चल्लेलें आसा. म्हणून ते मेतीच्या स्टेटमेंटाचेर जेन्ना तो सांगता सीएम आपूण निवडून हाडटा, जाल्यार ह्या दामू नायका कडेन तेचे उत्तर ना. जे दामू नायक एक इनएफिशियंट प्रेसिडेंट म्हणून तो डायरेक्ट डिक्लेअर करता. तो मेती सांगता, तो एक घाटी तो सांगता की गोंयचे सगळे पॉलिटिकल पार्ट्यो मादयचेर पॉलिटिक्स करता आनी इलेक्शन येता तेन्ना बोळ मारता. म्हणजे हितून तुजी पार्टी येयली, ह्या दामू नायकाची पार्टी येयली, बीजेपी येयली. एक कन्नडिगा गोंयान येता आनी तो सांगता की सगळे पॉलिटिकल पार्टे मादयचेर राजकारण करता, पॉलिटिकल इश्यू करता आनी फक्त इलेक्शन टायमाचेर करता म्हणून. दामू नायकाच्या तोंडाचेर टेप मारले. दामू नायकाचो एक शब्द भायर सराना हेचेर. जाल्यार हेची कॅपॅसिटी कितें, हेची एफिशियन्सी कितें, हे दामू नायकान विचार करपाक जाय. एक कन्नडिगा येवन तुमकां चॅलेंज करता की आमी सीएम निवडून हाडटा, आमकां एक सीट जाय, मादेचेर तुम्ही राजकारण करता, जाल्यार तुझे एक स्टेटमेंट येना. मरे तुझ्या पॉलिटिकल पार्टीचे कोणाचेच स्पोक्स पर्सनाचे येना, तुझे येना. आणि तुका प्रश्न विचारल्यार तू एक भारत श्रेष्ठ भारत असले गजाली करता. सो लोकांनी लक्षात दवरपाक जाय, जे बीजेपी वांगडा
काम करतात, गोंयांत पट्टे घालून हांकां लागून भोंवतात, ते टिकेटी तुमकां वचपाचे ना. तुम्ही पळयला हेच्या पयलीं लोकसभा इलेक्शनाक गोंयांत पट्टे घातला तांकां तिकेट वचोंक ना. गोंयांत पट्टे घालता, साऊथ गोवाची तिकेट गोंयांत पट्टे घालता ते बाबडे थंयच उरले. पार्टेक लागून काम करपी थंयच उरले, ते बॅनरात लावून उरले. ते गोंयांत पट्टे घालून स्लोगनूच दीत रावले. तिकेट कोणाक भलत्यांकूच गेली, ती तरी गोंयकाराक गेल्ली. ह्या फुडें ती गोंयकारांकूय वचपाची ना. बीजेपीचो पयलो हो घाटी एमएलए ह्या फुडें असेंब्लीन येवपाचो आसा 2027. ऑलरेडी बीजेपीच्या बुथांचेर घाटी बसतात. ऑलरेडी बीजेपीच्या बूथ कमिटीन, कॉन्स्टिट्युएन्सी कमिटीन घाट्यांची नावां नोंद जाल्लेली आसा. डिफरंट पोझिशनां तांकां दिल्लेली आहा. एक भारत श्रेष्ठ भारताच्या नावान गोंयची आयडेंटिटी काबार करप आनी गोंयकारांक काबार करप हेच ह्या बीजेपीचे षडयंत्र आनी व्हडली कॉन्स्पिरसी गोंयांत आयज चल्लेली आहा. हे लोकांनी आनी स्पेशली बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी लक्षांत घेवपाक जाय, बीजेपीच्या वोटरांनी लक्षांत घेवपाक जाय. तुमच्याच वाट्याचे जॉब आयज भायल्या लोकांक वयता. तुम्ही गोंयांत पट्टे कित्याक घालता, कित्याक तुमचे नोकरे जातले. बायलां बाबडी मिटिंगेक वयता, आपल्या भुरग्यांची कामां जातली म्हणून. पूण कामां कोणाची जाता? लालाकी बस्तींतली, कोलवाच्या घोटणीच्या वळा वयली, मोती डोंगरा वयली, जुवारी नगरा वयली, साई नगरा वयली, कैलास नगरा वयली, टाकी नगरा वयली, असली ह्या लोकांची कामां जाता, गव्हर्नमेंट कामां जाता. आनी तुमी कितें करता? थंय वचून खुर्च्यो तापयता, आमच्या भुरग्यांची कामां जातली म्हणून. भुरगे आपले गोंयांत पट्टे घालून भोंवता, तेंच्या वांगडा आमचें काम जातलें. भाई हे लेटर येयला, भाई हे कॉल लेटर येयला, भाई ही वेकन्सी येयला, हे येयला. लिस्ट उगडून पळय, 30 to 40% कामां भायल्यांची. आनी हे वोट बँक पॉलिटिक्स पळय बीजेपीन आतां सामकी नेटान धरलेली आहा. सामकी नेक्स्ट लेवलाचेर तेंच्यान धरलेली आहा. आतां आनी एक प्रश्न, की आतां लायव्ह वचपाचें कारणूय कित्याक? ह्या विशयाचेर हांव लायव्ह हरशी वचपाक नासलो, की तो मेती कितें म्हणटा आनी कितें करता. पूण जाणीव हेका करून दिवची पडली म्हाका. आनी मेन आयज लायव्ह वचपाचें कारण म्हटल्यार आयज दामू नायकाची एक हिंदीन एक आत्तां हांवें बायट हें पळयलें, प्रेस कॉन्फरन्स पयली. हिंदीन तो सांगतालो, कोंकणी पळोवंक ना कित्याक आमचे झेडपी इलेक्शनाचें काम चालू आसा, डोर टू डोर चालू आसा. तो सांगता, ताका विचारले क्रायम रेटाचेर विचारले रिपोर्टरान, की गोंयांत क्रायम रेट वाडटा म्हणून. जाल्यार तो सांगता की हे क्रायम रेट काँग्रेसीक लागून वाडटा म्हणटा. आतां कितें सांगपाचें दामू नायकाक? ऑलमोस्ट 14 वर्सां जाली तुमचो सरकार आसा. 14 वर्सां आतां जायत येतली मार्चान. 14 वर्सां. जसो मोदी अजून नेहरू विसरूंक ना, तसो तूंय काल विसरूंक ना. तुवें सुद्धा काल जेन्ना प्रेसांनी जाल्ले तेन्ना सांगले, जवाहरलाल नेहरू सांगला की गोवा के लोक अजीब आहे. तुज्याय तकलेन नेहरू आसा, मोदीच्याय तकलेन नेहरू आसा. आनी तूं सांगता की काँग्रेसीक लागून, काँग्रेसीच्या कर्माची फळां आमी आतां भोगता म्हणून तूं सांगता. कोण सांगता? दामू नायक सांगता की काँग्रेसीन पाट घातली म्हणून ते आतां तेचें बी जे रुजयला पळय तेचें आमकां आतां मेळटा म्हणून तूं सांगता. 14 वर्सां जाली तुका काँग्रेसीन जे बी लायिल्लें, झाड लायिल्लें ते मारून उडोवपाक. तेंच्यांनी जे इल्लिगेलिटी केल्ले म्हणटा तूं, ते इल्लिगेलिटी काबार करपाक तुका आतां 14 वर्सां लागता. 14 इयर्स. जेन्ना तुमची डबल इंजीन आसा, वयर व्हडलें इंजीन, वयर एक इंजीन, सकयल एक इंजीन, जाल्यार तुका 14 वर्सां लागपाक जायना न्हू. तू सांगता की जागे आडयल्ले कोणे कोणे, तुम्ही म्हणटा जगा कॅप्चर, लँड कॅप्चर किया है, वो किया है असले तू सांगता, ते कोणे केल्ले म्हणटा? काँग्रेसच्या टायमाचेर जाल्ले. जाल्यार काँग्रेसच्या टायमाचेर जे लँड एन्क्रोच जर केल्ले मायग्रंटांनी, जाल्यार तांकां आतां म्हाजें घर कोण करता? सिंपल प्रश्न. काँग्रेसच्या टायमार जर आडयल्ले, बस्त्यो जाल्ल्यो, झोपडपट्टे जाल्ले, जाल्यार इल्लिगलिटी जाल्ले, जाल्यार ते रेग्युलरायज कोण करता? तांकां म्हाजे घराच्या नावाचेर तांकां लिगलायज कोण करता? तांकां प्रमोट कोण करता? तुका हेच्याय पयलीं हांवें सांगलेलें की तुज्या कडेन कापास जाता जाल्यार तुका हांवें 2 रोल दिल्ले तेन्ना, एक चिंबलाचो आनी एक थिवे मतदारसंघाचो. जेन्ना
मतदार यादी तू कितेंतरी एक हे सांगतालो फ्रॉड जाला हे जाला तेन्ना तुका सांगलें तेंचेर कर म्हणून तेचेर काय तुझ्या कडेन कसलेच एक वोटिंग कार्ड कॅन्सल करपाची हिम्मत तुवें करूंक ना. पूण तूं जे आयज काँग्रेसीक ब्लेम करता की काँग्रेसीन केल्ले म्हणून आयज हें जाता जाल्यार 14 वर्सां तुम्ही जो सरकार केल्यात आनी जे एडमिनिस्ट्रेशन चलयल्यात ते टोटल फेल जालें. तुम्ही परिवर्तन म्हणून येयल्यात, परिवर्तन म्हणून काँग्रेसीक विटोवन लोकांनी तुमकां हाडलेले परिवर्तन करतले म्हणून जाल्यार परिवर्तन ते जावंक ना. तू एडमिट करता की काँग्रेसच्या टायमा वयले इलिगेलिटीज अजून चालू उरता म्हणजे तुजो पोलीस डिपार्टमेंट फेल जालो, तुजो रेव्हेन्यू डिपार्टमेंट फेल जालो, तुजो प्रत्येक डिपार्टमेंट जो आसा पळय तो टोटल डिपार्टमेंट तुजे सगळे जे आसा पळय ते कॉलॅप्स जाल्ले आनी फेल जाले तू एडमिट करता. आयज जुवारी नगराचेर ज्या मोती डोंगराचेर तुम्ही अगेन्स्ट आसले, ज्या मोती डोंगराचेर तुम्ही भाशणां करताले ते आयज मोती डोंगर तुमचे मोगाचे जाल्ले आसा. त्या मोती डोंगराक रेग्युलरायज करपाक तुम्ही स्लम रिहॅबिलिटेशन मोती डोंगर रिहॅबिलिटेशन तुम्ही स्कीम असेंब्लीन काढली. तुम्ही आता माझे घराच्या अंडर त्यांची घरां रेग्युलरायज करपाक सोदतात. हे जर काँग्रेसीन वायट कितें केल्ले जाल्यार ते तुम्ही पाप आसा ते काबार करपाक जाय आसले न्हू, नष्ट करपाक जाय आसले, डिस्ट्रॉय करपाक जाय आसले, डॅमोलिश करपाक जाय आसले ते तुम्ही करिना. आनी म्हणटा की काँग्रेसीक लागून अजून मेरेन क्रायम चलता म्हणजे खंयच्या शब्दान तुझे वर्णन करूंक ते म्हाका कळना. 14 वर्सां जाली तरी अजून तुमकां काँग्रेस उगडास येता आनी येता तेका रिजनूय आसा. ज्या काँग्रेसच्या टायमाचेर हे इलिगेलिटीज जाले आनी कोणे केले ते सगळे जाण तुमच्या भितर आसा. ते सगळे जाण आयज बीजेपीन आसा म्हणून तुका परती परती काँग्रेस उगडास येता. म्हणून तू म्हणटा की इलिगेलिटी जाता ते काँग्रेसीन केला म्हणून ते बंद जायना. कित्याक बंद जायना की त्यांच्या लिडरांक तुम्ही विकते घेतल्यात आनी तांकां आयज मिनिस्टर केल्यात, कोणाक चेअरमॅन केल्यात, सगळे खाती तांकां वाटल्यात आनी आयज तुम्ही सांगता की ते इलिगेलिटीज बंद जायना. कशे बंद जातले? कित्याक तुम्ही परिवर्तन म्हणून येयल्ले एक जाग्याचेर आनी आयज परिवर्तन उरोवंकूच ना. बीजेपीचो फक्त एकटो उरला. आख्ख्या तुमच्या युनिटान बीजेपीचो एकटो उरला. सो इलिगेलिटीज तुम्ही बंद कित्याक करतले? कोणाक लागून करतले? की परिवर्तन तुमचे परिवर्तनाचो डबो बंद जालो. आता जो चल्ला ते फक्त गोंय डायल्यूट करपाचे, गोंयची आयडेंटिटी नश्ट करपाची, गोंयकारांक काबार करपाचे आनी फुडल्या इलेक्शनाक मारवाड्यांक एक सीट, बिहारांक एक सीट, गुजरातांक एक सीट, कन्नडिगांक एक सीट, तमिळनाडू वाल्यांक एक सीट, महाराष्ट्र वाल्यांक एक सीट, सगळ्यांक एक एक सीट काढून दिवपाचे. हे तुमचे चल्लले हा आनी हेच तुमचे फुडें चलतले. कित्याक एक भारत श्रेष्ठ भारत, सगळे इंडियन. तू सांगता की जागे विकता आमी, गोंयकार जागे विकता म्हणून सांगता. गोवाले जगा बेच रे बाबा. तुका एक सांगता जागो ना विकपाक लागून कायदो आसा. एक काम कर, तू स्टेट प्रेसिडेंट एका पॉलिटिकल पार्टीचो या बीजेपीचो तुमचोच सरकार आसा उत्तराखंडान, त्या स्टेट प्रेसिडेंटाक फोन मार आनी विचार की उत्तराखंडान 13तले 11 डिस्ट्रिक्टान भायल्यांक जागे विकपाक कित्याक आडयला काय म्हणून. हो कायदो त्यांच्या असेंब्लीन कित्याक जालो काय म्हणून. आयज त्रिपुरा विचार, अमित शाह विचार फोन मारून की तुझ्या फोन घेताल खबर ना पूण मार तू. अमित शाह फोन मारून विचार की त्रिपुरा एकॉर्ड कित्याक सायन केलो. त्यांचे त्रिपुराचे त्यांची आयडेंटिटी, त्यांचो सोशो इकॉनॉमिक त्यांचो हे आसा तो झोन आसा तो, बाकी त्यांचे पॉलिटिकल त्यांचे सेक्टर आसा ते सगळे हे वाटोवपाक लागून, कल्चर वाटोवपाक लागून त्यांचो त्रिपुरा एकॉर्ड कित्याक सायन केलो काय विचार. केरला सीएमाच्या ओएसडीक फोन मार आनी विचार की केरळान तुमचो लँड सिलिंग एक्ट आसा काय ना, लँड प्रोटेक्शन एक्ट आसा काय ना, जमीन कोणे घेवपाची, कितें घेवपाची, कितली घेवपाची, कॅपिंग कितें आसा काय ना मातशे विचार. जेन्ना तुमकां परिवर्तन म्हणून लोकांनी 14 वर्सां दिली गोंय राखपाक, 2000 म्हाका दिसता 12 पर्रीकारान तेन्ना स्टेटमेंट केल्ले. 2012 जेन्ना सीएम तो तुमचो सरकार जाल्लो तेन्ना
मनमोहन सिंगाक वचून मेळपाक वचून सीएम पर्रीकर गेल्लो 2012 निवडून येवन, तेन्ना 2014 मागीर मोदी येयला. त्याच्या मदीं पर्रीकर मनमोहन सिंगाक वचून मेळ्ळो थंय. सेंटराक आनी तिने सांगलेले गोंयान जे मायग्रेशन जाता, गोंयान जे मायग्रंट इन्फ्लक्स जाता तो 2022 गोंयकारांक आउट नंबर करतलो म्हणून पर्रीकरान 2012 काय 13 सांगलेले. तो तेन्ना तो लेटर घेवन गेल्लो. आता कितें जालें त्या आउट नंबराचें? तो आउट नंबर तुम्ही वाचोवपाक स्टॉप करपाक कितें कायदो हाडले? तुम्ही कायदे कसले हाडल्यात? माझे घर घाटयांक लागून लँड कन्वर्जन 17(2)39A. सेल्फ एफिडेविटा दिवन रेसिडेंट सर्टिफिकेट करपाचे, गोंयकारांक डॉक्युमेंटाक लागून नाचोवपाचे, मायग्रंटांक कमदाद जागे खावपाक दिवपाचे, गव्हर्नमेंट जागे खावपाक दिवपाचे, मायग्रंटांक सरपंच करपाचे, मायग्रंटांक पंच करपाचे, मायग्रंटांक झेडपी करपाचे आणि पुढे मायग्रंटांक MLA मिनिस्टर आणि चीफ मिनिस्टर करपाचे आणि MP करपाचे. हे तुमचे कायदे आणि हे तुमचे विजन. सो लोकांक जे तुम्ही सांगता गोंयकार जमनी विकता म्हणून, गोंयकार जमनी विकता कित्याक गोंयान आयज कायदो ना. दुसरी इम्पॉर्टंट गजाल, मोस्ट इम्पॉर्टंट गजाल, आयज तुम्ही पळयला मोर्जे काल कितें जाले ते. आयज टेनंटाचे हॅरेसमेंट चल्ला, टेनंटांकडे दादागिरी चल्ला, टेनंटांचो मर्डर जाता, टेनंटांच्या घरान वचून ब्रोकर येवन बसता, धमक्यो दिता, बिल्डर येवन बसता, चेक उडयता, घरा सायडीक बिल्डिंग येता तो देता तुझे घर, तुका हॅरेसमेंट करता, तुजो जागो विक म्हणटात, तुझ्या घरा सकट तुका विकतो घेता, तुका विकचें पडटा घर कित्याक हॅरेसमेंटान. देर इज नो प्रोटेक्शन, कायदो ना, पोलीस जाल्यार काबार जाल्ल्या, काय ना, लॉ अँड ऑर्डर गोंयची झिरो जाल्ली, झिरो. कोण तरी ब्रोकर येता, फॅमिली भितर झगड्यो लायता, 4 भाव आसा जाल्यार 2 जाण भावांक सॅड करता, तेंका दुसऱ्या 2 भावांकडे झगडपाक लायता, मदीं भयण कोण लग्न जाल्यार तेंगेर वचून बसतात, तिका फुलयतात, ती झगडटा हांगा, फॅमिली भितर झगड्यो लायतात आणि प्रॉपर्टी जे डॉक्युमेंट आसूं नासूं ते प्रॉपर्टी काढून विकपाक लायतात, ते प्रॉपर्टी काढून दिल्लीकारांक विकतात, तेका सगळो असिस्टंट तुमची पार्टी, तुमची ऍडमिनिस्ट्रेशन दिता. ही गजाल सध्या गोंयान घडटा म्हणून गोंयकार जमनी विकता. खुबशा जाणांक आपले जमनी आपल्याकडे दवरपाक जाय अशें दिसता, पूण तुमचो जो प्रेशर टॅक्टीक आसा आणि प्रेशर जो ग्रुप आसा आणि जे माफियाज आसा पळय जे तुमच्या पॉलिटिकल पार्ट्यां वांगडा काम करता, आयज तेंका लागून गोंयच्या लोकांक आयज जमनी विकचे पडटा कित्याक टेनंटाक सपोर्ट ना. आयज कितलेशेच अशे टेनंट आसा जेंका सांगच्या आदी भाटकारांनी जमनी काढून विकलेले आसा दिल्लीकारांक, टेनंट सेटलूच जावना, तेंका कोर्टान वयचे पडटा, एडवोकेट 4 चेंज जाता, 5 चेंज जातात, एडवोकेटांक धमक्यो येतात. ही परिस्थिती आयज गोंयान चल्लेली आहे ही. आणि तू सांगता गोंयकार काढून जमनी विकता, कित्याक विकता? तू भोंवता कित्याक तू देवळांनीच भोंवता, घरांनी भोंव लोकांच्या, डोर टू डोर कर. तू देवळान इव्हेंट करता, चड तुझे इव्हेंट मारवाडी, बिहारी आणि गुजराती यांच्या वांगडा चलता, कन्नडिगा वांगडा. सो मातसो गोंयकारांकडे यो. आता अशी परिस्थिती जाल्या, हेका सांगता कोण तो आमचो दामू नायका, अशी परिस्थिती जाल्या, ह्या मेथीक बितीक आता तेंका आमच्या कुळान घेवचे पडटले आता कुळान. यांच्या बायलांक आता दिवजां दिवची पडटली हातीन, हेंका देवळाचे महाजन करचे पडटले. ही परिस्थिती जाल्ली आयज. वाटून घालचे पडटले. अर्दे भंडारी समाजान, थोडे मराठा समाजान, थोडे खारवी समाजान, थोडे SC, थोडे ST, हे सगळे आता वाटून घालचे पडटले. ही परिस्थिती जाल्ली आसा आणि म्हाका दिसता तुम्ही तें करपाक तयार आसतले. कित्याक तुमच्या मायकल लोबोन वचून थंय स्टेटमेंट केल्ले दा कर्नाटका लमाण्यांक SC करपाक लागून गोंयान. बंजारा समाजाक SC करपाक लागून त्यांनी भाशण केल्ले दा. तो तुमचो एक लिडर आसा, बरो फेस आसा तुमचो पार्टीचो. ही परिस्थिती आयज येयल्या पळय, ही लोकांनी हेचेर विचार करपाक जाय. आयज 14 वर्सां जाली तरी जर दामू नायक काँग्रेसीचेर घालता की काँग्रेसीक लागून इल्लिगलिटीज वाडटा आनी क्रायम जाता म्हणून, जाल्यार व्हडलो जोक
म्हणजे यांची इनएफिशियन्सी कित्याक दाखयता. म्हणजे तू आयज सांगता की सीएम एज अ होम मिनिस्टर फेल जाला आणि इनएफिशियंट आसा काँग्रेसचे इलिगेलिटीज आहा ते काबार करपाक. जे सीएमाचेर सीएम प्रमोद सावंताचेर तू बोट दवरता. सीएम प्रमोद सावंत कसल्याच कामाचो ना म्हणून तू इनडायरेक्टली सांगता. आणि 14 वर्सां टोटल आम्ही कांयच करूंक ना. म्हणजे पर्रीकरूय फेल झालो, सीएम प्रमोद सावंतूय फेल झालो आणि सगळे फेल झाले म्हणून तू सांगता. तुझी पार्टी फेल झाली म्हणून. म्हणजे काँग्रेसची पापां आसा ती तुम्ही आयज घेवन आसात थंय आणि ते इलिगेलिटीज आहा जे मायग्रंटांनी केला ते इलिगेलिटीज फुडें बंद करपाक लागून तुमच्याकडे कापासतात ना म्हणून ते एडमिट करता. आणि म्हणून तुजो टार्गेट काँग्रेसचेर आसा. जसो मोदी नेहरूचेर घालता तशें तुम्ही काँग्रेसचेर घालता. लोक आता इतले पिशे उरलेले ना आणि हे तुम्ही जाणात. आणि दॅट इज वाय तेकाच लागून ह्या मायग्रंटांच्या वोटांक हॅपी करपाक लागून ती मायग्रंटाची वोट तुमकां घेवपाक लागून जी तुम्ही आयज लाखांनी करून दवरल्या जशें ते मेतीन सांगले थोड्या कॉन्स्टिट्युन्सीन 2000, 4000, 5000, 10000, 15000, 25000 पासून आसा पळय तेंकां प्रोटेक्ट करपाक लागून तेंच्या प्रोग्रामाक वचप, थंय छट पुजेक वचून नाचप, तेंकां जाय जाय थंय मंडप घालूंक दिवप, तेंकां स्पॉन्सर करप, तेंचे सण सेलिब्रेट करूंक तेंकां दिवप, थंय चीफ गेस्ट म्हणून वचप, हें चल्लां आयज गोंयांत. आमचे कार्यकर्ते गोंयचे भुरगे यांचे कार्यकर्ते जातात, थोडी बायलांची कार्यकर्ते जातात, त्यांच्या फाटल्यान हांकां जिखोवन हाडपाक रात दीस वावरता. कित्याक आमकां जॉब मेळटलो म्हणून. एक आयज तुमकां जॉब मेळपाचो ना. बीजेपीन आयज जॉब आपल्या कार्यकर्त्यांक दिवपाचे बंद केला. खूप वर्सां जाली बंद केले. आता बोली लागता, ऑप्शन जाता. सो बेश्टे गोंयांत पट्टे घालून टायम वेस्ट करू नाका. आता तरी विचार करा. फाल्यां तुमची प्रॉपर्टी कोण तरी दिल्लीकार घेतलो. फाल्यां जेन्ना तूं वाचोवपाक वयतलो ना तूं तेजो ऑब्जेक्शन घालपाक वयतलो तेन्ना फाल्यां तुजोय मर्डर जावपाक शकता. तुज्या फॅमिलींतलो तुज्या आवय बापायचोय मर्डर जावपाक शकता. तूं वयतलो कामाक, मर्डर जातलो आवय बापायचो. फाल्यां तुजे चेडूं स्कुलाक वयता, ग्राउंडार खेळपाक वयता तेन्ना तेकाय किडनॅप करून तेजेरूय रेप जावपाक शकता. हें लक्षांत दवरा. हे जे रियलिटी आसा हें जाता. आमी वाऱ्यार गजाली उलयना, जे जायना ते जाता ते गजाली उलयता, जे घडटा गोंयांत. पाकिस्तानाचे तुका विचारल्यार तू सांगता आज डेमोक्रेसी के नाम पे कोई कुछ भी करता है, ये करता है. कसली रिजन आहा? म्हणजे आयज गोंयांत पाकिस्तान जिंदाबाद म्हणून तो एलईडी बोर्ड लायता, त्याच्याकडे सरपंच वयता, त्याच्याकडे गावचे भुरगे वयता आणि तो सांगता आपूण काडचो ना म्हणून. आणि मायकल लोबो सांगता तो हॅक जालो म्हणून. कोणाक पिशे समजलेत रे तुम्ही? म्हणजे तोंडाक येता ते कितेंय उलयतले आनी लोकांनी ते एक्सेप्ट करप. हॅक जालो, गांवांतले लोक थंय वयता, सरपंच वयता, तो सरपंचाक सांगता आपूण काडिना म्हणून बोर्ड. हॅक जाल्लो तो सॉरी म्हणपाचो, पांयां पडपाचो, बोर्ड बंद करपाचो. तो कांयच करिना. तसो दवरता. पुलीस स्टेशनार वयचें पडटा सरपंचाक कंप्लेंट घेवन. ही परिस्थिती आज गोंयांत जाल्ली आसा. लॉ अँड ऑर्डर टोटल कॉलॅप्स जाल्लो आहा, झिरो. आयज सीएम प्रमोद सावंताचे लक्ष होम डिपार्टमेंटाचेर अजिबात ना. कसलोच भंय म्हणटा तो उरलेलो ना कोणाक. अजिबात भंय उरलेलो ना. आनी दामू नायक सांगता कोणूय कितेंय करतलो आनी हे आमी मागीर आतां मनीस बरो आसा म्हणटा रोखडोच व्हायलंट. अरे कितें उलोवप कितें? मात तरी कायद्याचो भंय आसपाक जाय काय ना? पुलीस डिपार्टमेंटाचो भंय आसपाक जाय काय ना लोकांक? पुलिसांच्या फुड्यान पुलीस स्टेशनाचेर कोण गाडी पेटयता. पुलिसूच गोंयकाराक बडयता. एकटो कंप्लेनी घालता आपणाक हेल्पाक लागून टेंडन आपलो जागो वाटोवपाक लागून, इलिगल काम चलता ते आडोवपाक लागून, तेका लागून थंय पुलीस पावना. आमी जर आमच्याच एमएलए माझ्या कॉन्स्टिट्युन्सीचे एमएलए प्रश्न विचारता जाल्यार आमचेर एफआयआर जाता. लोकांनी खूप डीप विचार करपाची गरज आसा. खूप डीप. वयल्यावर विचार करू नाका. आयज जो इतले कॅज्युअली दामू नायक सांगता पळय जागे कोणूय विकपाक शकता, कोणूय जागे आमी दिल्ली घेवपाक शकता, आमी हांगा उत्तराखंडात तूं घेवपाक शकना. केरळान तू नॉन एग्रीकल्चर जागो घेवपाक शकना. तू जागो कन्वर्ट करपाक शकना. कोणाक काडटा पिशान? तू नॉर्थ इस्टान गेल्यार तू जागो घेवपाक शकना. पिशान काडनाका लोकांक. तू गेलो दीस जेन्ना लोक पेपरूच वाचताले, टीव्ही वयली न्यूज येता तीच पळयताले आनी तुमचे सांगता ते खरे म्हणटाले ते गेले दीस. ते सोंपले आनी म्हणून तुमी आज भियाल्ले आहात.
आणि हे काँग्रेसीक ब्लेम करपाची बंद करा. 14 वर्सां जाली तुमकां आतां. जस्ट बिकॉज काँग्रेसीन घडयल्लो लीडर पॉलिटिशियन MLA तुमच्या फुड्यान तुमकां दीसभर दिसता म्हणून काँग्रेसीच्या भितून रावनाका. काढा तांकां. तेंच्यांनी आतां गोंयांत पट्टे घातला बीजेपीचे. तांकां बीजेपी म्हणून ट्रीट करा. काँग्रेस म्हणून ट्रीट करू नाका तांकां आतां. सगळ्या गोंयच्या भुरग्यांक गोंयच्या जनतेक इतलेंच सांगता, आमची जी असेंब्ली आसा आनी आमचें जे कॉन्स्टिट्यूशन आसा, कॉन्स्टिट्यूशन आमकां फूल रायट दिता आमची स्क्रिप्ट, आमची लँग्वेज, आमची आयडेंटिटी वाचोवपाक. भारत देश सगळो एक आसा. आमी भारतीय आसा, आमी इंडियन आसा. पूण आमचे भारताच्या कॉन्स्टिट्यूशनान, भारताच्या संविधानान आमकां हक्क दिला आमची आयडेंटिटी, आमचो कल्चर, आमची लँग्वेज, आमची स्क्रिप्ट वाचोवपाक. आनी तेकाच लोकांक आमची डिस्टिंक्ट कल्चर, आयडेंटिटी आनी लँग्वेज आसा म्हणून आमकां स्टेटहूड दिल्ले आसा. वेगळे स्टेट आमकां केल्ली आसा. वेगळे MLAs आमकां निवडून हाडपाक मेळटा. वेगळे पंच सरपंच आमकां निवडून हाडपाक मेळटा. ZP MP MLA आमकां निवडून हाडपाक मेळटा. आनी तेकाच लागून आमची स्पेशल असेंब्ली आसा. आनी ते असेंब्ली आपल्या राज्याक लागून कायदे करपाक लागून फूल रायट ह्या कॉन्स्टिट्यूशनान दिल्लो आसा. जो कॉन्स्टिट्यूशनल रायट ही असेंब्ली करिना, पाळिना. आणि फक्त वयल्यान जाता, वयल्यान येता, वयल्यान हे जाता. आमी सगळे इंडियन 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 म्हणून आमकां सगळ्यांक पिशान काडून आमकां सध्या फोंडान घातलेल्या. आयज जर आमी इंडियन जाल्यार दामू नायकाक इतलेंच सांगता की तूं आतां तुका सगळ्यांचो मोग आसा मरे. आयज ज्या लोकांनी गोंयांत धंदे केल्या भायल्यांनी, नाजाल्यार जागे एन्क्रोच केल्ले आसा, इलिगल कामां करता, जागे एन्क्रोच केला, जांकां म्हाजे घराच्या अंडर तुमी जागे दिवपाचे आसा, त्यांची जी जमीन आसा, फॉर एक्झाम्पल केरला जशें हांवें काल सांगले, 1,91,791 स्क्वेअर किलोमीटर तेंचो जागो आसा. गोंयचो 3,702 स्क्वेअर किलोमीटर आसा. 52 टायम्स कर्नाटका गोंयच्याकून व्हडले आसा. कर्नाटकाचो जागो जर 1,91,791 स्क्वेअर किलोमीटर आसा जाल्यार आमकां 52 टायम्स मोर जागो कर्नाटका सरकारान दिवचो. आमकां दुसऱ्या बिहाराच्या राज्यान तेंच्यांनी दिवचो. गुजराती वाल्यान दिवपाचो, महाराष्ट्रान दिवपाचो पळोवया. तुम्ही जे गजाली करता इंडियनाचे मरे, आमच्या गोंयचे मानकुराद आंबे घेवन फक्त तूं बांद्या एका गोंयकाराक बसोवपाक सांग, नाल्यार बेळगांव बसपाक सांग पाटलो घेवन. एकूच मानकुराद आंब्याचो पाटलो घेवन बेळगांवच्या रोडाचेर आनी बांद्याच्या रोडाचेर बसपाक सांग. पळोवया ते दवरताले. आमच्या नुस्तेकारांक वेंगुर्ल्याच्या शिरोड्याच्या आयज नुस्तेकार हांगा येतात, सुशेगाद बसतात, मार्केटान बसतात, हे करतात. आयज आमच्या नुस्तेकारांक वेंगुर्ल्या वचून नुस्तें विकपाक सांग, धंदो करपाक सांग. पळोवया ते घेता जाल्यार. बेळगांव घेता जाल्यार पळोवया. बिहारान घेता जाल्यार पळोवया. गुजराती घेता जाल्यार पळोवया. मारवाडी घेता जाल्यार पळोवया. दितलो तूं प्रोटेक्शन? आसा कापासतात? टायम खूप लेट जाल्लो आसा. एक्चुअली तकले वयल्यान उदक गेल्लें आहा. आतांय जर लोक अशेच जर यांच्या बटावड्यांक लागून, यांच्या उदकाच्या बाटल्यांक लागून, 500 रुपयांक लागून यांच्या फाटल्यान जर धांवपाक लागले, गोंयान पट्टे घालपाक लागले आनी अजूनय जर सुदराना जाल्यार तुमकां देव पासून वाचोवपाक शकना. तुम्ही फक्त दामू नायकाचे वेगळ्या वेगळ्या कलरचे डिफरंट दिसा फक्त बंड्यो पळोवपाचे आनी भाशणां आयकपाचे. देव बरें करूं.